नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, इंटरनॅशनल एपिलेप्सी डे म्हणजे ह्याच्या निमित्ताने आपण अपस्मार, मिरगी किंवा एपिलेप्सी बद्दल अजून अवेअरनेस क्रिएट करणार आहोत. एपिलेप्सी, मिरगी म्हणजेच अपस्मार म्हणजे ब्रेनची एक मेडिकल अवस्था ज्याच्यामध्ये ब्रेनमध्ये विद्युत लहरी एक्स्ट्रा निर्माण झाल्यामुळे शरीराला झटका येऊ शकतो. याला आपण म्हणतो मोटर कन्व्हल्जन. तर या ब्रेनमध्ये होणाऱ्या ऍक्टिव्हिटीला आपण म्हणतो सीजर. आणि हेच सीजर जेव्हा वारंवार येऊ शकण्याची स्थिती तयार होते त्यालाच आपण म्हणतो एपिलेप्सी किंवा मिरगी किंवा मराठीमध्ये अपस्मार. एपिलेप्सी किंवा अपस्मार हा ब्रेनच्या विद्युत लहरी एक्स्ट्रा तयार झाल्यामुळे होणारा एक मेडिकल प्रॉब्लेम आहे. आणि हा प्रॉब्लेम कोणत्याही वयोगटात होऊ शकतो, विशेषतः वाढत्या वयामध्ये. आणि तसंच वृद्धावस्थेमध्ये हा आजार जास्त प्रमाणात सापडला जातो. ह्याला आपण म्हणतो बायमोडल इन्सिडेन्स. अनेक पेशंट्स आमचे जेरियाट्रिक एपिलेप्सी ह्या एज ग्रुप मधले आहेत. म्हणजे पहिला झटका हा 60 वर्षांनंतर सुरू झाला. तर त्यामुळे जेरियाट्रिक एपिलेप्सी हा एक महत्वाचा सामाजिक प्रॉब्लेम आहे. आणि अनेकांना वाटत नाही की एपिलेप्सी हे वयात नंतर सुरू होऊ शकेल, म्हणून ह्या प्रॉब्लेमचं अजूनच जास्त महत्व आहे. एपिलेप्सीचे अनेक प्रकार आहेत. सीजर्सचे अनेक प्रकार आहेत. सिंपल पार्शियल सीजर म्हणजे फक्त हात हलणं किंवा फक्त एका साईडला मुंग्या येणं आणि हे 1-1.5 मिनिटं हाताने निघून जातं. आणि जनरलाइज्ड एपिलेप्सी म्हणजे डोळे पांढरं होणं, तोंडाला फेस येणं, दोन्ही हात दोन्ही पाय हलणं आणि मनुष्य बेशुद्ध अवस्थेमध्ये होतो आणि शूप कपड्यामध्ये होऊन जाते. ह्याला आपण म्हणतो मोठी मिरगी किंवा जनरलाइज्ड टोनिक क्लोनिक सीजर्स. तर हे 2 वेगवेगळे प्रकार झाले एपिलेप्सीचे. ह्याच्यामध्ये अनेक छोटे छोटे आणि वेगवेगळे प्रकार आहेत. कळणार कसं? तर अचानक होणारा वागणुकीतला हालचालीतला बदल, 1.5 मिनिटं राहणारा आणि थोड्या वेळाने पेशंट जसा फोन हँग होऊन पुन्हा नॉर्मलला येतो तसंच ती व्यक्ती सुद्धा हँग झालेल्या अवस्थेत असते आणि मग पुन्हा नॉर्मल होऊन जाते. आणि नॉर्मल होणं ह्याच्यावरूनच आपल्याला कळतं की हा तर एपिलेप्सीचा अटॅक होता. आणि मित्रांनो मैत्रिणींनो, आपल्याकडे ह्याच्यासाठी ट्रीटमेंट आहे. MRI EEG करून आणि मग काही ब्लड टेस्ट करून आपण ह्याला ट्रीट करू शकतो. 80% एपिलेप्सीचे लोक आपलं आयुष्य नॉर्मल जगू शकतात. सो प्लीज कॉन्टॅक्ट अस. आय एम डॉक्टर पूर्णिमा गौरी. मी जोशी हॉस्पिटलमध्ये, महाराष्ट्र मेडिकल फाउंडेशन हॉस्पिटल असोसिएशनच्या जोशी हॉस्पिटलमध्ये आय एम अ कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्ट. अप्रोच अस एनी टाइम, कधीही आमच्याकडे. आम्ही 24 तास इथे सेवा द्यायला उपलब्ध असतो. प्लीज अप्रोच अस इफ यू हॅव एनी ऑफ दिस सिम्पटम्स. थँक्यू.